नागपुर शहर में पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना से ऑपरेशन शक्ति के तहत सामाजिक सुरक्षा विभाग की टीम ने गश्त के दौरान मिली गुप्त सूचना के आधार पर यशोधरा नगर थाना हद में चल रहे देह व्यापार के अड्डे का पर्दाफाश किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार कामठी रोड भिलगांव स्थित MROO होटल हाउस नंबर 40 वार्ड नंबर 2 के फर्स्ट फ्लोर पर पुलिस ने बोगस ग्राहक भेजकर रेड कार्रवाई कर 3 आरोपियों को रंगे हाथ गिरफ्तार किया है। आरोपी मनीष पाल सुदर्शन राजपूत उम्र 50 वर्ष, सीमा रानी मनीष पाल सिंह राजपूत उम्र 50 वर्ष और एक नाबालिग को गिरफ्तार किया है। बताया जा रहा है कि आरोपी अपने आर्थिक फायदे के लिए पीड़ित युवतियों से देह व्यापार का धंधा करा रहे थे। इस मामले में पुलिस ने आरोपियों से नकदी 1500 रुपए, 4 मोबाइल फोन, एक DVR समेत 1,51,250 रुपए का माल बरामद किया है। पुलिस ने एक पीड़ित महिला की भी सुटका की है। इस घटना में फरार चल रहा आरोपी सोनू उर्फ सैयद अली की तलाश जारी है। आगे की जांच के लिए आरोपियों को यशोधरा नगर पुलिस के हवाले कर दिया है। नाही, काल दुपारी 9 सप्टेंबरला दुपारी आमच्या इथे जे अंमलदार आहे समीर शेख यांना ही इन्फॉर्मेशन आली होती की कामठी रोड नाका नंबर 2 इथे जयस्वाल नावाचा एक बार अँड रेस्टॉरंट आहे, त्याच्यावर एक MROO हॉटेल नावाचं एक ओयो हॉटेल आहे। त्या ठिकाणी हॉटेल मालिक आणि एक सय्यद उर्फ सोनू अली नावाचा व्यक्ती हे मिळून देह विक्री व्यवसाय चालवतात। अशी माहिती प्राप्त झाल्याने आम्ही रेड करण्याचे ठरवून एक आमचा बोगस ग्राहक त्या ठिकाणी पाठवला, ज्यांनी सय्यद उर्फ सोनू अलीशी कॉन्टॅक्ट करून मग त्या हॉटेलमध्ये गेला असता हॉटेलमधील मॅनेजर आणि त्यावेळी उपस्थित हॉटेल मालकाच्या पत्नी यांनी त्यांना पहिल्या माळ्यावरील रूम नंबर 16मध्ये एक मुलगी प्रोव्हाइड केली आणि ती रेड कारवाई झाली। या रेड कारवाईमध्ये एकूण 4 लोकांना आम्ही आरोपी बनवला आहे। एक तर हॉटेल मालक ज्याच्या नावाने गुमस्ता होता मनीष पाल सिंह राजपूत, त्याची पत्नी सीमा राणी मनीष पाल सिंह राजपूत, मॅनेजर हा विधी संघर्ष बालक आहे, 17 वर्ष त्यांनी वय सांगितलं, पण ते थोडी डाऊटफुल वाटतं मला। तुम्ही मोबाईलवर ओरिजिनल आधार कार्ड त्यांनी दाखवलं नाही, जे मोबाईलवर दाखवलं त्यामध्ये थोडंसं जन्मतारखेशी छेडछाड केली असा एक संशय आहे। त्याबद्दल मी यशोधरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे साहेब यांना माहिती दिली आहे आणि चौथा आरोपी जो आहे तो काल आम्ही त्याचा शोध घेतला, तांत्रिक माहिती घेऊन सुद्धा शोध घेतला, पण तो मिळाला नाही, जो सोनू उर्फ सय्यद अली। असे 4 आरोपी आहेत। या कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल जो जप्त करण्यात आलेला आहे तो विविध आरोपीचे मोबाईल फोन, तिथला DVR आणि इतर जे रेड कारवाईमध्ये जे साहित्य मिळालं असा तो जवळजवळ 1.5 लाखाचा 1,50,000चा मुद्देमाल जप्त करणार। या कारवाईमध्ये मी स्वतः होतो, माझ्यासोबत बाकी टीममध्ये पोलीस अंमलदार समीर शेख, शेषराव राऊत, अश्विन भांगे, कुणाल मसराम, नितीन वासने, किशोर ठाकरे, महिला अंमलदार आरती चव्हाण, पूनम शेंडे असा स्टाफ आमच्यासोबत हजर होता काल आणि त्यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली। महिला जी आम्हाला मिळाली, महिलेचं वय जवळपास 37 वर्ष होती, ही मूळची मुंबईची राहणारी आहे। तिथे ती डान्स बारमध्ये सुद्धा काम करत होती अशी माहिती तिने दिली आणि तिला 2 मुलंसुद्धा आहे, एक मुलगा मुंबईला राहतो आणि एक इथे कपिलनगरला त्या महिलेसोबत राहतो अशी तिने माहिती दिली। आणि 2 वर्ष आधी ती नागपूरला आली होती। आधी नागपूरला आल्यानंतर त्या मुलीची एक चुलत मावशी जी इथे राहते आणि ती गंगा जमुनामध्ये सुद्धा काम करते अशी तिने माहिती दिली आणि त्या मावशीच्या रेफरन्स थ्रू ती या आपल्या नागपूरमध्ये या व्यवसायात नव्हती असं तिने सांगितलं।